फैसल परकर साहेब आणि फैसल खपसव साहेब यांच्या शुभ हस्ते आपण हा प्लेयर ऑफ द मॅचचा किताब इकडे देतोय। खेळाडूचं नाव हरसलान पल्लवकर, अव्वल दर्जाचं क्रिकेटच्या माध्यमातून राहिलं आणि महत्वाच्या क्षणी चांगल्या दर्जाचं क्रिकेट खेळत असताना टीम अगदी आपण जर पाहिलं तर आता चांगल्या दर्जाचं क्रिकेट खेळते सरसलान यांच्या समोर आपण जोडतोय। आपल्याकडे वेळ कमी आहे। एक महत्त्वपूर्ण स्पर्धा आपण पाहतो बानकोट गावामध्ये, एवढ्या दुरून खेळायला आलात, मॅच शेवटच्या क्षणापर्यंत रंगली आणि जिंकलात, कसं वाटतंय? जिंकल्यानंतर तर आनंदच होतोय, आनंद कुणाला न वाटणार। क्रुशल ओव्हर होती, ॲक्च्युअली मला पेन आहे, मी बॉलिंग करत नाही या सीझनमध्ये। मी पहिली ओव्हर सातारली आहे मोल्ला प्रीमियर लीगच्या नंतर, पण क्रुशल होता आणि माझ्याकडे बॉलर होते तसे, पण 6 बॉल 10, त्यासाठी मला एक्सपिरियन्सची गरज होती आणि माझ्यापेक्षा जास्ती एक्सपिरियन्स प्लेयर माझ्या टीममध्ये तर मीच आहे आणि कॅप्टन म्हणून मी जबाबदारी घेतली आणि मी ते करून दाखवलं। यस, मनपूर्वक अभिनंदन आणि इथून पुढे तुम्हाला वाटचालीसाठी खूप साऱ्या शुभेच्छा असतील। जाऊया चालू मॅचच्या दिशेने। ओव्हर टू कॉम्बॉक्स। राबिया 11 या संघाचे सर्व खेळाडूंना खुश खबर, खपसा हाऊस यांच्यातर्फे सुवर्ण संधी असेल। जर या स्पर्धेचे विजेतेपद त्यांनी पटकावले तर त्यांना त्या सर्व खेळाडूंना खपसा हाऊस यांच्यातर्फे एक सुंदर पार्टी देऊन त्यांना सन्मानित करण्यात येईल। चलिए दोस्तों, मैदान पर चलते हैं जहां पे राबिया 11 बनाम अड़कल, इन दोनों टीमों के बीच कड़ा संघर्ष जारी है। पहला ओवर लेके आए हैं शहबाज उख्तारी, राइट आर्म राउंड द विकेट। फर्स्ट ओवर, शहबाज एंगल बनाकर गेंदबाजी करने की कोशिश में चूक गए। ऑप्शन के बहुत ज्यादा बाहर भटकते हुए अंपायर जी ने उसे वाइड करार दिया। वाइड के रूप में एक अतिरिक्त रन यहाँ पे, और इस एक रन के साथ अकाउंट ओपन। जी हाँ, इसमें दबा ओवर द कवर खेला है। डीप कवर में फील्डर तैनात नहीं है। गेंद 1 बाउंस, 2 बाउंस, 3 बाउंस, मगर वहां पे फील्ड करते हुए नजर आए। बहुत ही बढ़िया फील्डिंग। हालांकि वाइडी से लॉन्ग ऑफ की दिशा में एक फील्डर तैनात थे, उन्होंने एक लंबी दौड़ लगाई, उस गेंद तक पहुंचे और उस गेंद को फील्ड किया। 2 रन इस बीच दोनों भी बल्लेबाजों ने दौड़कर मुकम्मल कर लिए। कुल मिला के 3 रन। जी हाँ, इस पर दबा फिर से एक बार गैप को ढूंढा है, लॉन्ग ऑफ खाली था। जी हाँ, वहां पे बहुत ही बढ़िया फील्डिंग, शानदार फील्डिंग का नजारा। एक ऊंची छलांग लगाकर एक हाथ से उस गेंद को रोकने में कामयाब रहे। पहली नजर में मुझे लगा था कि ये चौका होगा, मगर लंबी दौड़ लगा के आए, उस गेंद पर लपकते हुए दिखाई दिए। शादाब और बहुत ही बढ़िया फील्डिंग का नजारा। मात्र 1 रन इस बीच, कुल मिला के 4 रन स्कोर कार्ड पर। पहला ओवर प्रगति पर शहबाज उख्तारी। जी हाँ, इसमें दबा लॉन्ग ऑन के ऊपर से गेंद सीमा रेखा के बाहर, 4 रन। फील्डर थे, उनके सर के ऊपर से खेल दिया। 30 गज के दायरे में यही करना हो। जी हाँ, एक सर 5 गेंदों की ये ओवर है। एक गेंद वाइड थी, 4 गेंदें हो चुकी है, एक गेंद अभी भी आना बाकी। 8 रन स्कोर कार्ड पर। अंतिम एक गेंद इस ओवर की। शहबाज दौड़ पड़े। जी हाँ, ओवर पिच गेंद थी। फिर से एक बार 2 खिलाड़ियों के बीच में ये जो गैप थी, जो दरार थी, वहां से गेंद को किया है फरार। मिलेंगे फिर से एक बार रन 4। खपसा हाउस इनकी तरफ से सुनहरा मौका राबिया 11 बानकोट के लिए। अगर ये विजेता पद अपने नाम करते हैं, इस टूर्नामेंट को जीतते हैं, तो एक बहुत ही खूबसूरत पार्टी का सम्मान होगा। 12 मिनट में पहले 3 ओवर यहां पे मुकम्मल होना बेहद जरूरी है, वरना पैनलाइज किया जा सकता है। अंपायर जी का मैसेज हम तक पहुंच चुका है और ये मैसेज मैं पास आउट आपके लिए कर रहा हूं। पहले ओवर की समाप्ति। शहबाज ने खर्च किए हैं 12 रन।
जफर के बल्ले से बैक टू बैक 2 चौके हमें देखने को मिले। जफर खेल रहे हैं 8 रन बनाकर और नौमान खेल रहे हैं 3 रन बनाकर। इस बीच नए गेंदबाज आए हैं, रिहान, दियान नाडकर। अब यहां पे 30 गज का दायरा तो हट चुका है। 30 गज का दायरा हटने के बाद फील्डिंग पूरी तरीके से फैलाई जा चुकी है। ऑप्शन के बाहर जाने वाली गेंद के साथ छिटकानी करने की कोशिश की मगर गेंद तक नहीं पहुंच पाए और इसी वजह से अंपायर जी ने उसे वाइड करार दिया। वाइड के रूप में एक अतिरिक्त रन यहां पे जुड़ता हुआ 13 रन स्कोर कार्ड पर। 13 फॉर नो लॉस। दूसरा ओवर प्रगति पर। मोहम्मदिया क्रिकेट क्लब बानकोट की जानिब से बहुत ही खूबसूरत ये टूर्नामेंट का आयोजन। फिर से एक बार क्रीज की गहराई का और कोने का इस्तेमाल किया है दियान ने। बल्लेबाज ने छोड़ दिया था उसे वाइड समझते हुए मगर गलत अंदाजा यहां पे बल्लेबाज का। बल्लेबाज नौमान स्ट्राइकिंग एंड पर। बिंदी गेंद के साथ बहुत ही अच्छी वापसी गेंदबाज दियान की। दियान फिर से एक बार। जी हां, इस मरतबा तकरीबन फुल टॉस गेंद थी। वहां पे फील्डर तैनात थे मगर उनके सर के ऊपर से गेंद को निकाल दिया। 1 बाउंस गेंद सीमा रेखा के बाहर। 4 रन। इस चौके की सहायता से रनों की संख्या 17 रन। 17। जी हां, इस मरतबा हवा में उछाल कर खेलने की कोशिश में चूक गए हैं। 2 खिलाड़ियों के बीच में टकराव। कॉल करना चाहिए। हमेशा मैं कहता रहता हूं कि आप एक दूसरे से बातचीत करें या ना करें मगर मैदान के अंदर जब भी आप खेलने के लिए तैयार होते हो तो यस, नो और वेट, ये 3 लफ्ज आपको कहने होंगे। यहां पे कॉल नहीं था और इसी वजह से एक जीवन दान मिला है। जी हां, इस मरतबा उड़ाया है ओवर द कवर। वहां पे फील्डर तैनात नहीं है। 1 बाउंस फिर से एक बार गेंद सीमा रेखा के नजदीक फील्ड करने में कामयाब हुए। बहुत ही बढ़िया फील्डिंग, सही मायनों में अच्छी फील्डिंग। पहली नजर में ऐसा लग रहा था कि यह गेंद सीमा रेखा के पार जाएगी मगर 2 ही रन पर बल्लेबाजों को संतोष करना पड़ा। 20 रन स्कोर कार्ड पर। 20 फॉर नो लॉस। इस ओवर की अंतिम एक गेंद। 5 गेंदों का ये ओवर। जी हां, इस मरतबा डांसिंग डाउन द विकेट ओवर पिच बनाकर उस गेंद को बॉलर के सर के ऊपर से उड़ाया। लॉन्ग ऑन सीमा रेखा के बाहर। 6 रन। हालांकि इस विकेट के ऊपर, इस मैदान पर बहुत ही लंबे अरसे से खेलते हुए या मैं कहूं प्रैक्टिस करते हुए दिखाई देते हैं। इस विकेट का बखूबी अंदाजा है, इस मैदान को भी बखूबी वो जानते हैं। बचपन उन्होंने गुजारा है। पहले ओवर में 12 रन, दूसरे ओवर में 14 रन, कुल मिला के 26 रन स्कोर कार्ड पर।
35 रन स्कोर कार्ड पर लग चुके हैं। तीसरा ओवर प्रगति पर, 3 गेंदें अभी भी इस ओवर की आना बाकी। जी हां, ओवर पिच बनाकर फिर से एक बार उसे खेला है डीप मिड विकेट सीमा रेखा के बाहर 6 रन के लिए। संख्या छलांग लगाकर जा पहुंची है 38 रन। 38 रन स्कोर कार्ड पर लग चुके हैं। बहुत ही बढ़िया पोजीशन में बल्लेबाजी करने वाली टीम अड़खल अब यहां पे नजर आती हुई। शुरुआती दौर में थोड़े से संकट में दिखाई दे रहे थे। ये देखिए बैक टू बैक, फिर से एक बार ओवर पिच गेंद हाफ वॉली बनाकर उसे उड़ाया है इस मर्तबा बॉलर के सर के ऊपर से 6 रन के लिए। मगर ये काफी महंगा ओवर, इस ओवर में 2 छक्के और 1 चौका में देखने को मिला। इस ओवर में 19 रन खर्च किए हैं शरीफ ने। खर्चीला ओवर रहा और अब अंतिम ओवर जो करने के लिए गेंदबाज आए हैं उसे संभल कर गेंदबाजी करनी होगी, सोच समझ कर गेंदबाजी करनी होगी। किफायती और कंजूस गेंदबाजी अगर करेंगे तो राबिया 11 बानकोट के लिए यहां पे कमबैक करना आसान होगा। हालांकि राबिया 11 में बहुत ही अच्छे बल्लेबाज जरूर है, मगर अब यहां पे बल्लेबाजों के ऊपर थोड़ा सा अंकुश लगाने की सख्त जरूरत, क्योंकि रनों की संख्या बहुत ही हाथों से दूर जाती हुई। मात्र 4 ओवर का यह मुकाबला, 5 गेंदें एक ओवर में 45 रन। जी हां, ऑफ स्टंप के बहुत ज्यादा बाहर जाने वाली गेंद नो बॉल करार दिया है। नो बॉल के ऊपर 1 रन तो मिलेगा, ऊपर से फ्री हिट भी रहेगा, यानी आम तो आम और गुटलियों के भी दाम। गेंदबाजी थोड़ा सा सरदर्द रही है और शरीफ लॉन्ग ऑफ की दिशा में फील्डिंग कर रहे थे। बहुत ही बढ़िया फील्डिंग में कहूंगा। हालांकि कैच लपकने का मौका हो सकता था, मगर कैच उनसे दूर थी। उन्होंने अपने बॉडी से कवर किया उस गेंद को, सीमा रेखा के बाहर जाने से पहले उसे रोकने में कामयाब रहे। 2 रन इस बीच दोनों भी बल्लेबाजों ने मुकम्मल कर लिए। रनों की संख्या धीरे धीरे आगे सरकती हुई। इस मर्तबा फुल टॉस बनाकर उसे उड़ाया है, मगर गेंद बहुत देर तक हवा में, और इस मर्तबा बिल्कुल नहीं छोड़ने वाले। बहुत ही बढ़िया कैच, वेल जज कैच, और सेट बल्लेबाज मैदान से बाहर। उसके ऊपर इस मैच का रिजल्ट निर्भर होगा। यहां पे अगर गेंदबाजों ने कमबैक किया तो सीमित रन संख्या हमें नजर आएगी। जी हां, ऑफ स्टंप के बहुत ज्यादा बाहर वाली गेंद, मगर अंपायर जी ने उसे वाइड करार दिया। बल्लेबाज को चकमा तो दिया था गेंदबाज ने।
मगर वाइड लाइन वहां पे है, वो वाइड लाइन के बाहर नहीं कर सकते आप। हालांकि बल्लेबाज अगर सफल होता है तो आपको एडवांटेज मिलेगा जरूर, मगर उसकी भी कुछ एक लिमिट और एक हद होती है। जी हाँ, ये देखिए, ये होता है क्रीज की गहराई का इस्तेमाल। जी हाँ, गेंदबाजी बल्लेबाजी करने वाली टीम ने यहाँ पे रिव्यू का इस्तेमाल किया है। ये फैसला तीसरे अंपायर तक पहुंचा जा चुका है। हमारे टीवी अंपायर अब ये फैसला करेंगे कि ये लीगल डिलीवरी है या वाइड है। तीसरे अंपायर अमित सर मुआयना करते हुए। फेयर डिलीवरी, लीगल डिलीवरी यहाँ पे, क्योंकि आप बल्लेबाजी करते करते ऑफ स्टंप के बाहर निकल जाते हैं तो वाइड लाइन वहां से बढ़ जाती है, और इसी वजह से अंपायर जो कि जेपीएम पैनल के अंपायर है, बहुत ही एक्सपीरियंस है उनके पास। जी हाँ, फुल टॉस गेंद, मगर उसे खेला है जबरदस्ती ऑन साइड की दिशा में। वहां पे बहुत ही बढ़िया फील्डिंग, एक रन तो यहाँ पे आसानी के साथ, मगर दूसरे रन के लिए रनआउट के रूप में मैदान से बाहर बल्लेबाज को आना पड़ेगा। पचास रन, 50 अप, जरा तालियां होनी चाहिए। 50 रन मुकम्मल हो चुके हैं। मात्र 4 ओवर का मैच, 1 ओवर में 5 गेंदे, यानी 20 गेंदों का ये मैच, 50 रन अब तक मुकम्मल हो चुके हैं। बहुत ही बढ़िया बल्लेबाजी की है। जी हाँ, फिर से एक बार उड़ा दिया है गोली की रफ्तार से ये गेंद। ओहो, शानदार फील्डिंग, जबरदस्त फील्डिंग शरीफ की। उस गेंद को जम करते हुए रोका और सीमा रेखा के अंदर फेंक दिया था। खुद बाहर चले गए मगर गेंद को अंदर ही रखा, और इसी वजह से जहां पे 6 रन मिल सकते थे वहां पे मात्र मिले 2 ही रन। सर 1 रन क्या 2 रन? 1 ही रन यहां पे बल्लेबाजों ने मुकम्मल कर लिया है। 51 रन, 51 रन स्कोर कार्ड पर हो चुके हैं। इक्यावन रन स्कोर कार्ड पर लग चुके हैं। जीतने के लिए 52 रनों की जरूरत, 20 गेंदों में 52 रन बनाने हैं। हालांकि ये बिल्कुल आसान नहीं है। जी हां, तीसरे अंपायर के पास जाना चाहते हैं ऑन फील्ड अंपायर। क्या ये छक्का था, क्या ये चौका था, क्या ये रोकने में कामयाब हुए? इन सारे सवालों का जवाब आपके पास आएगा, सवालों का जवाब मिलेगा। थोड़ी देर सब्र करें। सेव किया है, सेव किया है। तो तीसरे अंपायर का यहां पे फैसला आ चुका है। बहुत ही बढ़िया तरीके से उस गेंद को उन्होंने टैप किया, खुद सीमा रेखा के बाहर चले गए मगर गेंद को जाने नहीं दिया। अपनी टीम के लिए 4 रन यहां पे बचाए हैं। 52 रनों की जरूरत। चलिए दोस्तों, हम चलते हैं फिर से एक बार दूसरे सत्र के लिए। दूसरे सत्र की कहानी हर्षल मुंडे की जुबानी। बराए मेहरबानी जल्दी फील्डिंग सजा ले और सलामी बल्लेबाज चले जाए राबिया 11 के। हॅलो, चला चला फिल्डिंग लावून घ्या, मी विनंती करेन। बॅटर मैदानाच्या आतमध्ये पाठवा। चला, आता येणारे 20 चेंडू आणि 52 धावांची गरज आहे। 20 चेंडू 52 धावा।
चला विनंती करेन स्पीडअप घ्या. बघा जर इकडे जिंकायचं बॅटिंग करत असताना टीम भानकोट गावाला तर मात्र 16.50च्या सरासरीनं प्रत्येक 5 बॉल मध्ये धावा बनवाव्या लागतील. कारण की एका ओव्हरला आपल्याला 5च बॉल दिले जातात. 20 चेंडू आवश्यकता 52 धावांची. सन्माननीय अकबरजी जलगावकर साहेब या मॅचचा आनंद अगदी सौदीवरून आपण पाहतो tenniscricket.in या वाहिनीवरती घेतात. त्यांचंही या स्पर्धेच्या वतीने मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. चला मॅचला सुरुवात. 20 बॉल आणि 52 ची गरज. पहिला बॉल, पहिलाच बॉल, मोठा फटका ऑन साइडला, वाईडिश मिड विकेट आणि काऊ कॉर्नरच्या मधोमध पहिला चौका. एकंदरीत आपण जर पाहिलं तर या मॅच मध्ये काय घडलं जातं, येणारे चेंडू आपण जर पाहिलं तर आता 19 आहेत. आता इकडे धावा बनवायच्या त्या म्हणजे 48. महत्वाची मॅच रंगात सामना आला. आता रोमरच्या तिकडे मॅच गेली आहे. आता इथून पुढे धावा कशा पद्धतीनं बनतील याही पाहावं लागतील. मोठा फटका गॅप मध्ये, वाह काय फिल्डिंग केली आहे, अप्रतिम. अगदी थोडा का होईना थोडा का अंशी आपण फुटबॉल बघितला पण तो महत्वपूर्ण राहिला. कारण की पाय टाकला, पायानं बॉलला अडवण्यात आलं. ऍक्शन रिप्ले मध्ये आपल्याला बघायला मिळेल. अगदी चांगल्या पद्धतीने मी म्हणेन टीम साठी 3 धावा सेव्ह ठेवल्या. कारण की तिथून बॉल निघाला असता तर सीमारेखेच्या बाहेरच असता. षटकातील पुढचा बॉल, समोरचा चेंडू, फटका चांगला खेळला, लॉंग ऑफ आणि डीपेस्ट कव्हरच्या मधोमध चालला. बॉल सीमारेखेच्या पलीकडे. अजून एक चौका. आपण पाहतो इकडे मात्र चौकाराच्या साह्याने टीमची धावसंख्या दुप्पटकावरती 9. 3 चेंडूचा खेळ संपला. या षटकातील अजूनही फक्त 2 चेंडूचा खेळ बाकी आहे. आता इथून पुढे जिंकायचं आहे. जर जिंकण्याची आशा निर्माण करायची आहे तर षटकार अपेक्षित आहे येणाऱ्या 2 चेंडू मध्ये. असद हफीज यांच्याकडून 100 रुपयाचं कॅश प्राइज झालं, ज्याने सिक्सर शेवटच्या बॉलला वाचवला होता तो शरीफ त्याच्यासाठी. फुल टॉस बॉल मिस झाले. बॉल लॉंग स्टॉप आणि शॉर्ट फान लेगच्या मधोमध चांगली फिल्डिंग पण तिकडे एकच धाव. बघा फुल टॉस बॉल तुम्ही अशा स्थितीमध्ये मिस करताय तर ही मॅच मिस करावी लागेल. कारण की ज्या धावा गरजेच्या त्या धावा तुमच्याकडून येणं गरजेचं आहे पण त्या धावा येत नाहीयेत आणि मग संघ अडचणीमध्ये सापडेल. या षटकातील शेवटचा बॉल येणं बाकी. टीमची धावसंख्या 4 चेंडूचा खेळ संपल्यानंतर 10. 52चा पाठलाग करताना 10 धावा स्कोर कार्डवरती आपण पाहतोय. कोलातला बॉल, मोठा फटका मारण्याचा प्रयत्न. अजून एक डॉट बॉल मैदानाच्या आतमध्ये. षटकाची सांगता झाली आहे. षटक क्रमांक पहिले संपले. धावा धावफळकावरती आपण पाहतोय. एकंदरीत आपण जर पाहिलं तर 10. बघा आमच्या प्रेक्षकांचं लक्ष वेधू जे लाईव्ह आहेत त्यांना अजूनही माहित नसेल की तुम्ही मैदानावरती जे षटक पाहताय ते षटकासाठी फक्त 5च बॉल दिले जात आहेत. आपण पाहतो आपल्या स्क्रीनवरती प्रेक्षक वर्ग आपल्याला बघायला मिळतात. मुख्य व्यासपीठाच्या समोर, मुख्य व्यासपीठाच्या बाजूला जे प्रेक्षक वर्ग आहेत ते YouTube वाहिनीवरती आता दाखवले जातात. tenniscricket.in ही वाहिनी आपण पाहतोय. मैदानाच्या चौबाजूला प्रेक्षक वर्ग आता तिकडे समालोचन कक्ष आपण पाहतोय. त्याच्या बाजूला पूर्णपणे आमची टेक्निशियन लाईव्ह टीम
चांगल्या पद्धतीचं कामकाज tenniscricket.in आपल्याला पाहायला मिळतं. हे मुख्य व्यासपीठ आपल्या स्क्रीनवरती जिकडे प्रेक्षक वर्ग यामाचा आनंद घेतात, मान्यवर आमचे यामाचा आनंद घेतात. एक चांगल्या पद्धतीचा लाईव्ह टेलिकास्ट मोहम्मदिया क्रिकेट क्लब बानकोट ची ही भव्य दिव्य स्पर्धा आपल्याला पूर्णपणे जगभरामध्ये लाईव्ह प्रचलित करताना पाहायला मिळतात. चला मागच्या दिशेने पुन्हा जाऊया. गोलंदाजीसाठी सकलेन येतात. सकलेन गोलंदाजीसाठी आपण पाहतोय पुढचा बॉल. समोरचा बॉल हवेत फटका, बॉलच्या खाली फिल्डर, फलंदाज बाद, पहिला बॅटर, एक महत्वपूर्ण खेळाडू नवीन बाद. बारा धावा फलकावरती या षटकातील अजूनही 3 चेंडूचा खेळ बाकी आहे. महत्वपूर्ण अजूनही आपण जर पाहिलं तर 3 चेंडू येणं बाकी असणार आहेत. एक निर्णायक मॅच आपण पाहतोय तिकडे पहिल्या फेरीतील मला वाटतं शेवटचा सामना, अजून दुसऱ्या फेरीतील एक दुसरी मॅच बाकी आहे. त्यानंतर आपल्याला क्वालिफायची मॅच अजून खेळवायची आहे. टप्पा पडला, बॉल लेग साईडला बराच बाहेर, पंचांचा इशारा, व्हाईट बॉल, एक अतिरिक्त धाव. इकडे मात्र खर्च होती टीमची धावसंख्या धावफलकावरती 13 या आकड्यावरती पाहायला मिळते. 13 धावा धावफलकावरती अजूनही 14 बॉल मध्ये, सॉरी पुढचा बॉल, याही वेळेचा स्ट्रोक ऑन साइडला चांगल्या पद्धतीचा फटका. 2 क्षेत्ररक्षक आहेत त्यांना अगदी फसवून बॉल सीमारेखेच्या पलीकडे चौकार. उपस्थित राहतात नियाजभाई अमदुले इकडे उपस्थित राहतात आणि त्यांचंही या स्पर्धेच्या वतीनं मनपूर्वक हार्दिक हार्दिक असं स्वागत आहे. चला स्पीडअप घ्या विनंती करेन. इकडे मात्र आपण पाहिलं तर 17 धावा धावफलकावरती. बघा आता बाहेरून आवाज यायला सुरू झालेत कारण की आता ही मॅच महत्वाची आहे. जसं सांगितलं जातंय वाट पहा आणि वाट लावा, पण तसं घडेल का? कारण की इकडे आपण जर पाहिलं तर गोलंदाजी तेवढे हुशार आहेत, त्यांच्याकडे ताकद आहे आणि त्यांनी मॅच मध्ये थांबवलंय, म्हणजे दोन्ही बाजूचं पारडं तर जडच आहे. त्या पलीकडचा पुढचा बॉल, समोरचा बॉल, अलीनं आक्रमण चढवलंय, आडवा बॅटनं वाईडिश मिड विकेटला षटकार. या षटकारासाठी 100 रुपयाचं कॅश प्राइज देण्यात येईल. अली यांना काय फटका सजवला, जसा बॅटच्या पट्ट्यात आला ना त्याला उडवला आणि सरळ सीमारेखेच्या बाहेर फेकला. षटकार येते टीमची धावसंख्या धावफलकावरती आपण पाहतोय 23. या षटकातील शेवटचा एक बॉल बाकी आहे. षटकातील शेवटचा बॉल, टप्पा पडलाय, वाईट बॉल आलाय, एक अतिरिक्त धाव इकडे मिळते टीमची धावसंख्या धावफलकावरती 24. अजूनही एक बॉल बाकी आहे या ओव्हरचा. पुढचा बॉल,
याही वेळचा बॉल टप्पा पडलाय, कुठे निघालाय, धाबा कशा आहेत आणि किती स्वरूपाच्या आहेत. यस, हाई वाईट बॉल, वाईट +1. इकडेही मात्र 2 धावा मिळतात. 2च्या साह्याने धावा 26 स्कोर कार्ड वरती त्यांना पाहायला मिळतात. गोलंदाजावरती दबाव आहे. ही मॅच ही दबावाखाली खेळली जाते. संध्याकाळचं सत्र चालू झालंय, पहिलीच मॅच आहे. इकडे काय घडतंय, पंचाच्या निर्णयावरती आक्षेप घेतला गेला. रिव्ह्यूची मागणी बॉलिंग करणाऱ्या टीमने घेतली आहे. चला रिव्ह्यू आला या पंच, आमचे तिसरं पंच. अजूनही 26 धावांची गरज आहे बघा या मॅच मध्ये. 11 बॉल 26 ची गरज. रिव्ह्यू अनसक्सेसफुल, व्हाईट बॉल. आणि इकडे मात्र आपण पाहतो रिव्ह्यू गमावला बॉलिंग करणाऱ्या टीमनं. आता महत्वपूर्ण मॅच मध्ये येणारे चेंडू आहेत ते म्हणजे 11, आवश्यकता 26 धावांची. 11 चेंडू 26 धावांची गरज. पुढचाच बॉल डान्सिंग डाऊन, पुढे सरसावत फटका खेळला आणि या वेळेला मिळतात त्या 6 धावा. षटकार. थँक्यू सो मच डीजे शमसू साहेब यांच्या वतीनं आपण जर पाहिलं तर या षटकारासाठी तब्बल 100 रुपयाचा कॅश प्राइज मात्र देण्यात येईल. ऑनलाईन पे ते करतात निश्चितपणे. इकडे मात्र आपण जर पाहिलं तर सामन्यामध्ये रंगत वाढली आहे, सामन्यामध्ये चुरस वाढली आहे. 10 चेंडू 20 धावांची आवश्यकता. 10 चेंडू मध्ये 20 धावा बनल्या जातील का, मोठा प्रश्न आहे. प्रश्नचिन्ह निर्माण झालाय या मॅचच्या माध्यमातून. चला स्पीडअप घ्या, लक्ष वेधून वेळ खर्च करायचा नाहीये, फिल्डिंग लगेच लावून घ्या. 10 चेंडू 20 धावांची गरज आहे. चला स्पीडअप घ्या बघा. येणारे चेंडू बाकी आहेत ते म्हणजे 10, आवश्यकता 20 धावांची. आणि यानंतर अजून 2 मॅचेस खेळवायच्या, दुसऱ्या राऊंडची 1 मॅच आणि क्वालिफायची 1 मॅच. त्यासाठी विनंती करेन स्पीडअप घ्या. चला बॉलर नेम. बॉलिंग मार्क वरती जाहीद आपल्याला पाहायला मिळतील. रिहान आहेत का? ओके, रिहान आलेत गोलंदाजीसाठी. फुल टॉस बॉल, लढवा बट स्क्वेअर लेगच्या दिशेला. 1 बाउन्स बॉल, सीमा रेखेच्या पलीकडे चौकार. बघा इकडे मात्र आपण पाहतोय बानकोट गावचे समर्थक आता आनंद व्यक्त करताना पाहायला मिळाले. चौकार आली आहे. यावेळीचा फटका समोर लॉंग ऑनला आणि तिकडेही चेंडू बघता बघता सीमा रेखेच्या पलीकडे अलीच्या बॅट मधून दुसरा चौकार. हॅलो, थँक्यू डीजे. बघा येणारे चेंडू असतील ते म्हणजे आता 8, आवश्यकता आहे 12 धावांची. या मॅच वरती मजबूत पकड करण्याचं कामकाज या खेळपट्टीवरती आपण पाहतो केला जातोय. आता फुल टोल केला, एक दमदार असरदार षटकार. साहेब यांच्या वतीनं 100 रुपयाचं कॅश प्राइज झालंय. शमशुद्दीन उंडरे यांच्या वतीने 100 रुपये आणि ताऊसाहेब चरपरे यांच्या वतीने सुद्धा 100 रुपये. स्लो बॉल टाकलाय, कमी गतीचा चेंडू पाहायला मिळाला. तिकडे मात्र बघता बघता आपण जर पाहिलं तर अजून 1 डॉट. 6 चेंडू अजूनही बाकी आहेत आणि 6 धावांची गरज आहे. सहा चेंडू आणि 6 धावांची आवश्यकता बाकी आहे.
आणि या फटक्यामध्ये काय घडलंय, विकेट आली आहे. आता 5 बॉल 6 धावांची गरज. इथूनही मॅच रंगेल, इथूनही या मॅच मध्ये पलटवार होईल. काय वाटतंय श्रेयस, खऱ्या अर्थाने या सामन्यामध्ये काय बाकी आहे? 5 चेंडू आणि 6 धावांची गरज. लबीब आले. 5 चेंडू 6 धावांची गरज. पहिलाच बॉल आणि पहिल्याच बॉलला मॅच फिनिश. सामना जिंकला. चला चला टॉससाठी या. टीम युनायटेड क्रिकेट क्लब महाड आपण टॉससाठी या. डीजे चला शहबाज यांच्यासाठी शमसुद्दीन उंटरे यांच्या वतीनं 100 रुपयाचं कॅश प्राइज आपल्याला गुगल पेच्या माध्यमातून पोहोचवलं सुद्धा जात आहे. येत चला 200 अलीसाठी आणि 200 शहबाज साठी. इक्बाल नाडकर आणि शहजादजी कर्देकर साहेब यांच्या शुभ हाताने आपण देतोय मॅन ऑफ द मॅचचा किताब. खेळाडूचं नाव अली नाडकर मॅन ऑफ द मॅच राहिलेत. चला युनायटेड क्रिकेट क्लब महाड आणि त्याचबरोबर टीम बानकोट टॉस कंप्लीट करूया. बानकोट आणि महाड चला टॉस साठी या.